सुंदर परिपाठात मी तुम्हा सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांना सहर्ष स्वागत करतो. आम्ही 10वीचे विद्यार्थी परिपाठ सादर करत आहोत. माझे नाव सुष्मित मस्के. मी या परिपाठाचे सूत्रसंचालन करत आहे. सुविचार. विचारांची ढगफुटी मनाला समृद्ध करते. चांगला विचार माणसांचे आयुष्य बदलते, पण चांगला विचार कामी येतो अवघड वेळी. सुविचार म्हणजे चांगल्या विचारांची शिदोरी, जी आपल्याला दिवसभर ऊर्जा देते. म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे युवराज साळुंके. आजचा सुविचार. बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. धन्यवाद. दिनविशेष. इतिहास म्हणजे फक्त घडलेल्या घटनांचा गोषवारा नव्हे, तर तो आपल्याला भविष्य. दिनविशेष. इतिहास म्हणजे फक्त घडलेल्या घटनांचा गोषवारा नव्हे, तर तो आपल्याला भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देणारा दीपस्तंभ असतो. आजचा दिनविशेष फक्त म्हणजे थोर महापुरुषांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करून देणारा एक सुवर्ण क्षण आहे. इतिहासाचे पाने उलटले की आपल्याला आजच्या दिवसाचे महत्त्व समजते. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे दिनविशेष घेऊन येत आहे कार्तिक जोशी. आजचा दिनविशेष. 1970 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठाचे सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. नंबर 2. 2001 मधील भारतातील पहिले स्कीम बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली. नंबर 3. 1947 मध्ये सर्वोच्च न्यायालय जापानची स्थापना झाली. नंबर 4. 1783 मध्ये माउंट आसाम जापान ज्वालामुखी येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान 1400 लोकांचे निधन झाले. धन्यवाद. म्हणीमध्ये कमी शब्दात जास्त अर्थ लपलेला असतो, पण म्हण जेवढी ऐकायला मजेशीर किंवा सोपी वाटत असली तरी त्यातला अर्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आजची मजेशीर म्हण घेऊन येत आहे रुद्र अनपट. मन जशी दृष्टी तशी सृष्टी. धन्यवाद. बातम्या. देश विदेशातील आणि आपल्या परिसरातील घडामोडी आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. इतिहास आपल्याला भूतकाळ शिकवतो, पण वर्तमान काळातील घडामोडी आपल्याला भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देतात. तर अशाच प्रेरणादायी बातम्या घेऊन येत आहे पुष्कर दंदाली. आजच्या बातम्या. नंबर 1. कर्जमाफीसाठी 7,000 कोटींच्या निधीला मंजुरी. नंबर 2. नागपूरमध्ये E20 विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन. नंबर 3. MSME सुधारणा विधेयक मंजूर. नंबर 4. ए ग्रेडच्या नावाखाली कांदा खरेदीत पिळवणूक. धन्यवाद. कोडे. जीवन एक खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. जीवन एक खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. जीवन एक कोडे आहे, सोडवले तितके थोडे आहे. तर मग चला, तुमच्या बुद्धीला एक छोटीशी चालना देण्यासाठी आजचे मजेशीर कोडे घेऊन येत आहे यश जाधव. कोडे. एक पाय मोठी टोपी पावसात देतो सोबती. बरोबर छत्री. मी धावत राहतो पण कधीच चालत नाही. मी धावत राहतो पण कधीच चालत नाही. उत्तर नदी. पंख आहेत पण पक्षी नाही, हात आहेत पण माणूस नाही. पंख आहेत पण पक्षी नाही, हात आहेत पण माणूस नाही. उत्तर पंखा. धन्यवाद. सामान्य ज्ञान. आपले सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी आणि जगातील घडामोडी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे असते ते सामान्य ज्ञान. म्हणून सामान्य ज्ञान प्रश्न सांगण्यासाठी आमंत्रित करतो पुष्कर दंदाले. आजचे प्रश्न. नंबर 1. भारताचे वर्तमान केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहे? उत्तर प्रल्हाद जोशी. नंबर 2. लोकशाहीची व्याख्या कोणी केली? उत्तर अब्राहम लिंकन. वर्तमान यूएनचे महासचिव कोण आहे? उत्तर अँटोनियो गुतेरस. नंबर 4. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर दादा भुसे. महाराष्ट्रात किती तहसील कार्यालय आहेत? उत्तर 358. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. धन्यवाद. बोधकथा. मित्रांनो, गोष्टी ऐकायला कोणाला आवडत नाहीत, पण काही गोष्टी केवळ मनोरंजनासाठी नसतात, तर त्या आपल्याला जगण्याचे एक सुंदर विचार शिकून जातात. कुठलीही गोष्ट नुसती ऐकून सोडून द्यायची नसते, तर ती आचरणात आणायची असते. चला तर मग एका छोट्याशा आणि सुंदर बोधकथेतून जीवनाची एक नवीन धडा घेऊया. म्हणून आजची बोध देणारी बोधकथा सांगण्यासाठी आमंत्रित करतो युवराज साळुंके. आजची बोधकथा, स्वतःवरचा असलेला विश्वास. एका गावामध्ये माधव नावाचा शेतकरी राहत होता. तो दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचा आणि त्याच्याच घराजवळ एक नदी होती. त्या नदीवरती तो दररोज पाणी भरायला जायचा. तर त्याच्याकडे 2 घडे होते. त्यातला एक घडा अतिशय परिपूर्ण होता. त्याला कुठलाही तडा गेलेला नव्हता, काहीच नव्हतं. त्यामध्ये जे भरलेलं संपूर्ण पाणी असायचं, तो घडा ते सगळं पाणी घरी सुखरूप पोचायचा. परंतु दुसरा घडा मात्र तडा गेलेला होता. त्या घड्यामध्ये जे पाणी आपण भरायचो, ते पाणी अर्ध्यापेक्षा जास्त त्याच्यातून गळून जायचं. तर यावरून आहे ना, जो परिपूर्ण जो घडा होता, तो आहे ना तडा गेलेल्या घड्याला आहे ना नेहमी असे टोमणे मारायचा, म्हणे की अरे तू किती नालायक आहेस, तू किती नुकसान होतं तुझ्यामुळं माधवचं, तू इतक्या मेहनत करून पाणी भरतो तरीही तुझ्यामुळं त्याचं इतकं नुकसान होतं. या गोष्टीमुळं तडा गेलेल्या घड्याला त्याचे स्वतःचे खूप दुःख वाटायचे आणि तो स्वतःला दोष द्यायचा. असे करून काही दिवस, काही हफ्ते, काही महिने आणि काही वर्ष निघून गेले. एके दिवशी तडा गेलेला घडा माधवला म्हणाला, माधव, मला तुझी माफी मागायची आहे रे. माधव म्हणाला, कशासाठी रे? तो म्हणाला, अरे तू दररोज इतकी मेहनत करून पाणी भरतोस, पण त्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त मी पाणी गळवून टाकतो. मी काहीच कामीचा नाही, तुझ्या मला फेकून दे. यावरती माधव हसाला आणि म्हणाला, उद्या रस्त्याने जात असताना तू ज्या बाजूला असतो त्या बाजूला एकदा नीट निरीक्षण करून पाय. दुसऱ्या दिवशी जात असताना तडा गेलेला घडा रस्त्याच्या त्या बाजूने उत्सुकतेने पाहू लागला. तर तिकडे पाहत असताना काही अंतर पार केल्यावर त्याला अतिशय रंगीबिरंगी गुलाब अशी गुलाब, मोगरा, झेंडू अशी वेगवेगळी रंगीबिरंगी फुलं दिसू लागली. त्यांचा जे सुगंध होता तो पूर्ण रस्त्यावरती पांगलेला होता. ते त्यांनी पाहिले आणि त्याचे मन भरून गेले. परंतु परत पाणी भरल्याच्या नंतर परत त्याचे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी गळून गेले. यावरती तो माधवला म्हणाला, माधव, फुलं खूप चांगली आहे रे, परंतु माझं परत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी मी गाळून टाकले रे. यावरती माधव म्हणाला, तुला एक गोष्ट माहीत आहे का? तडा गेलेला घडा शांत झाला. तो म्हणाला, अरे तुझा जो तडा गेलेला होता ना, तो मला पहिल्याच दिवशी दिसला होता. म्हणून मी काय केलं, तुला मी ज्या रस्त्याच्या बाजूला ठेवतो ना, त्या बाजूला मी फुलांची बी पेरली होती. वेगवेगळ्या फुलांची बी पेरली होती आणि आज तीच फुलं मी आज काही बाजारामध्ये विकतो, काही देवाला अर्पण करतो, तर काही घर सजवण्यासाठी वापरतो. यावरती तडा गेलेला घडा आश्चर्यचकित झाला आणि त्याला त्याच्या आयुष्यामधले मोल समजले. आणि यावरती माधव त्याला म्हणाला, नेहमी परिपूर्ण असणे हेच मात्र कधी बरोबर नसते. कधी कधी आपल्यातील कमतरता, कधी कधी आपल्यातील गुण हे सुद्धा इतरांसाठी सौंदर्य ठरवू शकतात. तात्पर्य, आपण नेहमी आहे ना स्वतःवरती आपण किती परिपूर्ण असणं कधीही भक्कम नसते. आपण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्यातील गुण, आपल्यातील कमतरता या गोष्टीमुळेही कधी इतरांना आपला फायदा होऊ शकतो. आणि दुसरे म्हणजे कंपॅरिझन. आपल्या आयुष्यामध्ये आपण कंपॅरिझन करायचं नाही. जसं की आपण समजतो की ते फलाना ठिकाणा विद्यार्थी आहे, फलाना ठिकाणी विद्यार्थिनी आहे, ती माझ्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त उत्तर तिला सगळे माहीत असते, मला अर्धेच उत्तरं माहीत राहते. पण आपल्याला अर्धे तरी उत्तरं माहीत आहे. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा आणि कधीही आयुष्यामध्ये कंपॅरिझन नाही करायचं. कंपॅरिझन केल्याने आपण जर का कंपॅरिझन केलं तर आपला स्वतःवरचा विश्वास तुटतो आणि आपण एका प्रकारे कुठं अपयशी ठरतो. धन्यवाद. जाता जाता एवढंच म्हणेन, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. धन्यवाद.